हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन पहिले आपण सॉल्व्ह करून घेऊ. आता याच्यामध्ये काय होईल, tan इनव्हर्स ऑफ, आता sec of x प्लस tan of x आहे म्हणजे 1 अपॉन cos of x प्लस sin x अपॉन cos of x इज इक्वल्स टू काय होतो, tan इनव्हर्स ऑफ हा होते 1 प्लस sin of x डिवायडेड बाय cos of x इज इक्वल्स टू, आता याला काय करतो मी, tan इनव्हर्स ऑफ 1 ला काय करतो, cos स्क्वेअर ऑफ x अपॉन 2 प्लस sin स्क्वेअर ऑफ x अपॉन 2 प्लस, आता sin x ला डबल अँगलच्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर 2 sin ऑफ x अपॉन 2 cos ऑफ x अपॉन 2 डिवायडेड बाय, इथे काय करू आपण, डिवायडेड बाय cos ऑफ x आहे, याला करू आपण cos स्क्वेअर ऑफ x अपॉन 2, इथे काय केलं मी, डबल अँगल फॉर्म्युला यूज केला. म्हणजे इथे काय होईल, tan इनव्हर्स ऑफ, न्यूमरेटर मध्ये काय येईल, आता हा फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर ऑफ x अपॉन 2, ये cos x प्लस sin स्क्वेअर ऑफ x अपॉन 2 प्लस 2 sin ऑफ x अपॉन 2 cos ऑफ x अपॉन 2, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. म्हणजे मला काय मिळेल, cos ऑफ x अपॉन 2 प्लस sin ऑफ x अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. डिनोमिनेटर मध्ये काय होईल, हा a स्क्वेअर आहे, हा b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला, दॅट इज cos ऑफ x अपॉन 2 प्लस sin ऑफ x अपॉन 2 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये cos ऑफ x अपॉन 2 मायनस sin ऑफ x अपॉन 2. इथं काय होईल, आता न्यूमरेटरचा एक ब्रॅकेट हा डिनोमिनेटरला काय करेल, डिनोमिनेटरच्या एका ब्रॅकेटला कॅन्सल करेल, म्हणजे हा होईल tan इनव्हर्स ऑफ cos ऑफ x अपॉन 2 प्लस sin ऑफ x अपॉन 2 डिवायडेड बाय cos ऑफ x अपॉन 2 मायनस sin ऑफ x अपॉन 2. हा काय होईल, tan इनव्हर्स ऑफ, आता पुढच्या स्टेपला काय करायचं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला cos ऑफ x अपॉन 2 जर मी डिवाइड केलं तर हा होईल 1 प्लस tan ऑफ x अपॉन 2 डिवायडेड बाय 1 मायनस tan ऑफ x अपॉन 2. आता इथून पुढच्या स्टेजला काय करणार मी, 1 ला काय करणार, tan मध्ये एक्सप्रेस करणार, दॅट इज 1 इज इक्वल्स टू tan पाय बाय 4, म्हणजे हा काय भेटते मला, tan इनव्हर्स ऑफ tan ऑफ पाय अपॉन 4 प्लस tan ऑफ x अपॉन 2 डिवायडेड बाय, आता हा 1 इथं असंच राहू देणार आहे, मायनस इथं इंटू 1 जो असेल त्याच्या जागी tan ऑफ पाय बाय 4 पुटअप करणार. तसं का केलं, कारण tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला माहिती आहे, tan ऑफ a प्लस tan ऑफ b डिवाइड बाय 1 मायनस tan ऑफ a tan ऑफ b. ठीक आहे, म्हणजे रिझल्ट काय भेटायला मला, इज इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ, आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू काय, पाय अपॉन 4 आणि b ची व्हॅल्यू काय, x अपॉन 2, म्हणजे tan इनव्हर्स ऑफ tan ऑफ a प्लस b काय असेल, a आहे पाय बाय 4 प्लस b आहे x अपॉन 2. आता tan इनव्हर्स ऑफ tan आहे, सो पाय अपॉन 4 प्लस x अपॉन 2, ही व्हॅल्यू कशाची आली, tan इनव्हर्स ऑफ sec ऑफ x प्लस tan ऑफ x ची. मग आपण सरळ इंटिग्रेशन मध्ये काय करू, ही व्हॅल्यू पुट अप करू, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ पाय अपॉन 4 प्लस x अपॉन 2 dx इज इक्वल्स टू काय असेल, माझं इंटिग्रेशन पाय x डिवायडेड बाय 4 प्लस x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 into 2 4 प्लस कॉन्स्टंट